विकताय काय? कुठलं विकताय? अरे जे काँग्रेसने उभं केलं तेच विकताय ना? का तुम्ही जन्माला घातलंय, तुम्ही निर्माण केलंय? अरे जे काँग्रेसने केलं ते विकताय आणि विचारताय काँग्रेसने काय केलं? साधू संतांची, विचारवंतांची भूमी, या भूमीचं नेतृत्व करायला मला मिळतं याचा मला सार्थ अभिमान वाटतो. पण हा अभिमान बाळग असताना याच भूमीत जे काय आज जे आपल्याला न पटणारे या भूमीत जन्माला आले ते या भूमीचा एक प्रकारे या दापोलीचा इथल्या जनतेचा अवमान करतायत, अपमान करतायत ना. कारण आपल्यावर ते संस्कार नाही आहेत, आपल्यावर चांगले संस्कार झालेले आहेत आणि म्हणून मग मला त्यांच्यावर टीका नाही करायची आहे. पण सलग 6 वेळा तुम्ही मला या मुंबईतून लोकसभेवर निवडून पाठवलंय. पण आज जे राजकारण महाराष्ट्रामध्ये घडतंय या राजकारणावर थोडं मी मुद्दामून इथं बोलणार आहे. कारण यापूर्वी जवळजवळ 71 व 70 वर्ष असं म्हणतात, ते पंतप्रधानच बोलतात. काय बोलतात? 70 साल में काँग्रेस ने क्या किया? काय म्हणतात? मला काँग्रेसवाल्यांना सांगायचंय, त्याला उत्तर काय द्यायचं ते मी सांगते, ते उत्तर द्या जेव्हा असं कधी विचारेल तेव्हा. 70 साल में काँग्रेस ने क्या किया असं म्हणतात. याचा अर्थ 70 वर्ष काँग्रेसचं राज्य होतं, बरोबर आहे ना? हाच अर्थ होतो ना. पण त्या 70 वर्षामध्ये काँग्रेसनं जे नीच राजकारण आज भाजपाने सुरू केलंय ते नीच राजकारण या महाराष्ट्रात काँग्रेसने केलं होतं का? नव्हतं ना. जे आज तुम्ही येऊन 10 वर्षामध्ये नीच राजकारण करताय, खालची पातळी घातलीय, गलिच्छ राजकारण केलंय, हे गलिच्छ आणि नीच राजकारण 70 वर्षात काँग्रेसनं नव्हतं केलं होतं का? नाही केलं. आणि म्हणून मग कितीतरी मुख्यमंत्री झाले. 1960ला महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक सरकार आले, अनेक सरकार गेली. पण त्या सरकारने जे नीच राजकारण केलं नाही ते नीच राजकारण आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेलं महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये अतिशय नीच राजकारण करतंय ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.